नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI कडनं महत्वाची अपडेट आलेली आहे. आता ही अपडेट लक्षात घेता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. प्रेफरन्स देताना महत्वाचे मुद्दे काय? सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आणि प्रेफरन्स देताना ही संधी तुम्हाला शेवटची असेल, परत तुम्हाला संधी नाहीये, त्यांनी हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे मुद्दे लक्षात घ्या. तर बघा 13 तारखेला प्रेफरन्स लिंक संदर्भात नोटीस आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला 16 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. प्रेफरन्स देत असताना दोघांनाही म्हणजे निवड झालेले उमेदवार आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवार दोघांनाही इथे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. टोटल 9 वेगवेगळ्या संस्थेसाठी इथे प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मी आता म्हटल्याप्रमाणे 22 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत प्रेफरन्स आहे. चालू कधी होणार आहे तर 16 तारखेला सकाळी 11 वाजता चालू होणार आहे. आणि कुठे आहे तर तुम्हाला CPETP या वेबसाईट वरती तुम्हाला इथे प्रेफरन्सेस जनरेट करायचे द्यायचे आहे. त्यानंतर आता महत्वाचे मुद्दे यामध्ये काय तर योजना निवडताना काळजी घ्या. आता का काळजी घ्या? कारण ही जी योजना तुम्ही निवडणार, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, त्याची निवड एकापेक्षा जास्त योजनेसाठी किंवा कोर्सेससाठी झाली असेल. सपोज माझी निवड झाली आहे पोलीस भरतीसाठी पण, कंबाईन गट ब साठी पण, किंवा IBPS बँकिंग साठी पण, किंवा MPSC साठी पण झाली असेल. सो इथे काळजी काय घ्यायची आहे? योजना निवडताना कोणती योजना तुम्हाला आवश्यक आहे, तुम्हाला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तुम्हाला कोणती पोस्ट हवी आहे, हे नीट लक्षात घ्या. उगाच विनाकारण खूप पैसे मिळतात, खूप हे मिळतं, खूप हे मिळतं, त्यापेक्षा तुम्हाला लाईफ टाइम पोस्ट कोणती हवी जी एकदाच प्रयत्न करून मिळणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला योजना प्रॉपर निवडायची आहे. पहिला मुद्दा झाला, त्याच्याशी निगडीत पुढे पण आहे. यापूर्वी लाभ घेतला असल्यास आता कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार आहे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लिस्ट पण दिलेली आहे बघा, ते पण तुम्हाला दाखवतो मी कसं सांगितलं त्यांनी. त्यात त्यांनी सांगितलंय की तुम्ही निवड कशी करू शकता. बघा, निवड करत असताना काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने तुम्ही निवड करू शकता. तुमची जर निवड यापूर्वी झाली असेल वर्ग 4 साठी तर वर्ग 3 ची निवड करू शकता. वर्ग 3 मध्ये यापूर्वी निवड झाली होती, तुम्ही लाभ पण घेतला असेल तर तुम्ही वर्ग 2 चा लाभ घेऊ शकता. यापूर्वी जर 4, 3 आणि 2 ह्या वर्गांचा लाभ घेतला असेल तर वर्ग 1 चा लाभ घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला इथे निवड करत असताना चढत्या क्रमाने निवडता येणार आहे. यापूर्वी जर कुणी निवड यादीत होतं आणि यापूर्वी लाभ घेतला असेल तर निवड येते, लाभ घेतला असेल तर तुम्हाला इथे लाभ घेत असेल तर घेऊ शकता, मात्र चढत्या क्रमाने घेऊ शकता. त्यांनी ते स्पष्ट ते उल्लेख केलेला आहे. सो ही पण काळजी घ्या. यानंतर त्यांनी सांगितलंय की प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, प्रलोभन तर अलाउड नाहीच आहे. टार्टिंग स्पष्ट उल्लेख केलेला, असं कुणी काही विद्यार्थ्यांना प्रलोभन देऊ शकत नाही. सो मग महत्वाचा मुद्दा तुमचा हा आहे, पोस्ट. तुम्हाला पोस्ट मिळवायची, जी पोस्ट तुम्हाला लाईफ टाइम सेटल करून देणार आहे. तुमच्या वडिलांचं, तुमच्या घरच्यांचं, तुमच्या नातेवाईकांचं स्वप्न तुम्हाला इथे प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर पोस्टवर प्रेफरन्स द्या. आणि ह्या पोस्टसाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या कोर्समध्ये आणि कोणत्या संस्थेकडून मला मिळणार आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्रेफरन्स निवडताना काळजी घ्या. प्रेफरन्स देताना सरसकट कोणता प्रेफरन्स देऊ नका. संस्थेबद्दल माहिती घ्या. भरपूर संस्था तुम्हाला इथे ऑप्शन मध्ये असणार, त्यात इग्नाइट अकॅडमी पण आहे. इग्नाइट अकॅडमी बद्दल तुम्ही माहिती घ्या. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस चेक करा, युट्यूबवर जाऊन चेक करा. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला काय काय देणार आहे ते पण चेक करून घ्या. याबद्दल भरपूर मी बोललेलो आहे, भरपूर दिलेला आहे. पाठीमागच्या वर्षाचा अनुभव आहे की 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स इग्नाइट अकॅडमीला दिला होता त्या विद्यार्थ्यांना दिलेला प्रत्येक शब्द इग्नाइट अकॅडमीने पाळलेला आहे. तुम्हाला आम्ही दिलेल्या सगळ्या फॅकल्टी, सगळं क्वालिटीचं मटेरियल, इन्फ्रास्ट्रक्चर, लायब्ररी असेल, इतर पण गोष्टी असेल, सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. सो इथे प्रेफरन्स निवडताना काळजी घ्या. तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ज्या ठिकाणावर मिळतात तो मुद्दा महत्वाचा आहे. योजना व क्लास बदलून मिळणार नाही, कारण ही संधी तुम्हाला आता आहे, ही संधी परत नाही. एकदा योजना निवडली, एकदा क्लास संस्था निवडली, तुमची निवड झाली की परत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलून मिळणार नाही. त्या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय की योजना रद्द करता येणार नाही किंवा योजना बदलून सुद्धा दिली जाणार नाही. सो निवड करताना काळजी घ्या, हवं तर वेळ घ्या, कम्पेअर करा, समजून घ्या, इकडे काय तिकडे काय, क्वालिटी टीचर कुठे आहे, क्वालिटी कंटेंट कुठे मिळणार आहे, क्वालिटी नोट्स कुठे आहे, टेस्ट सिरीज कुठे आहे, हे महत्वाचं असणार आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सुद्धा पुन्हा संधी नाही, त्यांनी सुद्धा आता प्रेफरन्स देऊन टाकायचं आहे, नाहीतर नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. आता यामध्ये लिखित स्वरूपात त्यांनी काय दिलं ते तर सांगितलं, पण प्रेफरन्स देताना मी तुम्हाला सांगतो,
इग्नाइट अकॅडमीला का प्रेफरन्स द्यायचा? इग्नाइट अकॅडमी कुठे देऊ शकता प्रेफरन्स? तर 2 ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता. पण का द्यायचा? तर त्यातला हा महत्वाचा मुद्दा आहे बघा. पहिला मुद्दा आहे, तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 जर दिला तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं स्पेशल शिक्षक वर्ग मिळणार, जे महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांना परिचित असणारे शिक्षक वृत्त आहे. त्यामध्ये कोण आहे बघा, महेश पाटील सर इंग्लिशसाठी आहे, यशवंत सोलाट सर मराठीसाठी आहे, सचिन ढवळे सर गणित आणि बुद्धिमत्तासाठी आहे. आता ही टीम तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महेश पाटील सरांचं इथे बघा, महेश पाटील सर, सचिन ढवळे सर, यशवंत सोलार सर हे स्पेशल शिक्षक वर्ग आहे. त्याचबरोबर तुम्हाला महेश सरांचं बघा, शाश्वत पब्लिकेशनचं 0 एररचं मराठी इंग्लिशचं नोट्स असणार आहे, हे पुस्तकं पण आहे. आणि PYQ ची सुद्धा पुस्तकं तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला यशवंत सोलाट सरांचं मराठीचं पुस्तक पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे बघा, लोकसेवा पब्लिकेशनचे जे नोट्स आहे कंबाईनच्या त्या अवेलेबल आहे MPSC साठी. आणि दुसरं जे नवीन अपडेट PYQ चं पुस्तक आलंय ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. याचबरोबर तुम्हाला ही टीम सुद्धा इथे अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीची टीम युट्यूबवर तुम्ही बघू शकता. डॉक्टर सुशील बारी सर सुद्धा तुम्हाला इथे गायडन्स करणारे MPSC राज्यसेवेसाठी किंवा MPSC पूर्वपरीक्षा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी, MS साठी. सो ही सुद्धा टीम तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो हे सगळे फॅसिलिटी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे इग्नाइट अकॅडमी. सो त्यासाठी प्रेफरन्स तुम्हाला नंबर 1 ला प्रेफरन्स इग्नाइट अकॅडमी द्या आणि लवकरात लवकर द्या. 22 तारखेपर्यंत थांबाल तर बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातून इग्नाइटला प्रेफरन्स देतात. मागचा अनुभव आहे. नंतर त्या विद्यार्थ्यांना कॅप लागल्यामुळे विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमी मिळाली पण नाहीये. सो आता लगेच जाऊन प्रेफरन्स देऊन टाका आणि तुमचं इथे भविष्यातलं जे पोस्ट मिळवायचं स्वप्न आहे ते कम्प्लीट करून टाका. यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही ब्रँचेस तुम्ही प्रेफरन्स म्हणून दोघांपैकी एक निवडू शकता. म्हणजे पुण्यासाठी पण आहे आणि छत्रपती संभाजीनगरसाठी पण आहे. या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळणार आहे? तुम्हाला MPSC राज्यसेवेसाठी प्रेफरन्स देता येणार आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला इथे असणार आहे, MES साठी पण प्रेफरन्स देता येणार आहे. MS त्यानंतर IBPS बँकिंग साठी तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहे. त्यानंतर कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C साठी तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहे. सो या सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे. सो प्रेफरन्स तुम्ही लगेच देऊ शकता. अजून एक आहे MPSC चा कंबाईन ग्रुप BC. बघा हे जे प्रेफरन्स 9 आहेत ना, मी तुम्हाला टिक करून देतो की या ठिकाणी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची प्रेफरन्स देताना दोन्ही संस्था अवेलेबल आहे. MPSC राज्यसेवा, MPSC MES. त्यानंतर कंबाईनचे 2 आहे, गट ब आणि गट क. आणि बँकिंग साठी सुद्धा तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना ह्या सगळे मुद्दे लक्षात घ्या आणि प्रेफरन्स देताना इथे इग्नाइट अकॅडमीचा प्रेफरन्स नक्कीच तुम्ही द्या, कारण याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे पोस्ट मिळवण्यासाठी. सो या संदर्भात काही अडचण असेल तर ह्या दोन्ही नंबरपैकी एका नंबरला तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.